तर बघा मंडळी, किती छान थालीपीठ तयार झालं आहे आपलं. चवीला तर खूप छान लागत आहे. मी तुम्हाला दाखवते. तर आज आपण थालीपीठ बनवणार आहोत. तर इथे आपण घेतलं आहे ज्वारीचं पीठ, बेसनचं पीठ, कांदा आणि कोथिंबीर आणि त्याचबरोबर आपण मिरच्या घेणार आहोत ठेचून. ठेचा बनवून त्याच्यामध्ये जिरा घालणार आहे. मिरची आणि जिरा मिक्स करून चेचून घेऊया. ठेचा आता ऍड करून झाला आहे. त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ ऍड करणार आहे. केल्यानंतर हळद अर्धा चमचा ऍड करणार आहे आपण. आता सगळं पीठ एकत्र मिक्स करून त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि कांदे पण मिक्स करून पीठ मळून घेऊया. तव्यावर आपण पाणी गरम करून घेणार आहे. ते गरम झालेलं पाणी आपण पिठामध्ये घालून पीठ मळून घेणार आहे. गरम पाणी ऍड केल्यानंतर थालीपीठ छान बनतात. तर चला पाणी ऍड करूया. पाणी ऍड केल्यानंतर पीठ मळून घेऊया. मीठ, तर तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट मिक्सचर आणि पीठ बनलेलं आहे. हे सॉफ्ट मिक्सचर आणि पीठ आपलं गरम पाणी ऍड केल्यामुळे बनलंय. तर आता आपण थालीपीठ थापून घेणार आहोत. प्रोसेस सेम भाकरी सारखी आहे. जसं भाकरीला आपण थोडंसं पीठ लावून घेतो खाली, तसंच ह्या पिठाला पण पीठ लावून थापणार आहे आपण. थालीपीठ रेडी आहे. आपण तव्यावरती घालून घेऊया. त्याच्यावरती आपण पाणी लावणार आहे. त्याला आपण डॉट डॉट करणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण तेल ऍड करणार नंतर. आता त्याच्यावर आपण झाकून घेऊया. तयार आहे का बघूया. झाकण काढून घेऊया. ही वाफेवरची थालीपीठ आहे. ही अशीच असते. ही युजली पलटली जात नाही. तर किती मस्त आणि छान दिसत आहे, तुम्ही बघू शकता.